स्वामी कसे आहात? बरे आहात ना? माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर अशीच कृपा राहू दे. बायचे पप्पा त्यांची नोकरी तब्येत चांगली राहू दे. आणि स्वामी माझ्या हाताला चव राहू दे. माझ्या चारही मुली सुखात राहू देत स्वामी. स्वामी तुम्ही ना मला भरभरून दिलंय. फक्त माझ्या मुलींची लग्न चांगल्या घरात होऊ देत. म्हणजे तुमची चॉईस कधी चुकणार नाही ना म्हणून. हा तेवढं बघा बरं का. येते. स्वामी माझी 2 नंबरची मुलगी आहे ना शर्वरी, ती जरा डोक्यावर पडली आहे. तिला जरा लाईनीवर आणा. हा म्युझिक का बंद केलंस? कारण आता हम आए हैं. खाटेवर कोण नाचतं? उतर आधी उतर. अगं मम्मी, मी ना पुस्तकात वाचले, दिवसाची सुरुवात आपल्या आवडत्या गोष्टीने करायची, म्हणून मी टायगर श्रॉफच्या गाण्यावर नाचते. चुप. ऐकायचीच असतील ना तर छान देवाची गाणी आहे. आपल्या घरात तर स्वामींचा जप सुरूच असतो. पण मम्मी, टायगर श्रॉफनं काय एक्सरसाइज करतो, काय बॉडी मेंटेन केली, काय ऍप्स आहेत. तो ना माझा हिरो आहे आणि मी त्याची 1 नंबरची फॅन आहे. आणि मी त्याच्या बापाची fan. टायगर श्रॉफचं कौतुक करतेय. ए बिडू, ये तेरे पापा का ड्यूटी का कपड़े है, उसको ऐसा मास्क प्रेस करने का. हाँ, और तेरा पापा मेरा हीरो है, तो चल चल. कचरा काटने का, झाड़ू काटने का, घर स्वच्छ करने का और खामकर अगरबत्ती स्टोर जाकर मेरे लिए अगरबत्ती लाने का. समझा बिडू? टायगरला काय काम धंदे नाहीयेत, पण आपलं तसं नाहीये. चल चल लवकर कर आणि पटापट आवर बाई. चल. अगं आपली शरू कुठे? अगं मम्मी, तूच तिला पाठवलंस ना ते चव्हाण काकूच्या प्रसादाची ऑर्डर द्यायला. हो हो हो. खारची ऑर्डर. हा. हा बरोबर. आवर आवर आवर. हो, हो. स्वामी माझ्या या विसरण्याचं काहीतरी करा. आशुबाय, आलो ग मी. आज लाल माठ ताजा मिळाला बघ. माझी बॅग कुठे आहे? आणते. आधी आरती घ्या. बॅग आणते. पमा. डब्यात काळ्या वाटाण्याची भाजी केली. बर. मी आत कशाला आली? पमा, डब्याला प्लॅस्टिकची पिशवी लावा, म्हणजे बॅगेत तेल सांडणार नाही. डबा डबा. मयू कशी आली नाही अजून? पप्पा, आली. ठीक आहे चिल्लर. द्या द्या. वा बेस्ट. प्लास्टिक लावलंय. वा. बर का? आणि हा पप्पा, हा. दुकानदारांना 1 रुपया कमी दिलाय. 1 रुपया? कसलं कमिशन? अगं पमा, 1च रुपया घेतलाय ना त्याने. हो म्हणून काय झालं? ए मयुरी, तू त्या जामकरांकडे जाऊच नको. तू ना मामा कटिंग सेंटर वाल्याकडे जा. ओळखतो तो मला. आणि शर्वरीनी तो 1 रुपया सुद्धा त्याला दिला नसता. आपली इस्टेट का वाया चालली का अशी लोकांमध्ये वाटायला? सुकलेल्या विहिरीत पाणी काढताय तुम्ही. तुम्ही बाप लेख ना 1 लाखाचे 12,000 करणार एक दिवस. जरा शेजारी पाजारी बघा कसे पळी पळी आपल्या लेकीच्या लग्नासाठी जमवतायत. स्वामी बघताय ना. जरा काही सांगायला गेलं की लगेच नाटका सुरू. पमा पमा पमा. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी सुरू. ए काय? हा? अगं मस्करी केली ग तुझी. अगं ही चिल्लर आहे ना, मी लोकांना सुट्टे पैसे द्यायला हवेत ना म्हणून घेतो. नाही तर मला काय गरज आहे चिल्लर जमा करायची? हा? पप्पा, इस्त्रीचे कपडे. हा. तुम्हाला ना लिंबू सरबत पण दिलंय. बाहेर खूप ऊन आहे ना, थोड्या थोड्या वेळाने पीत राहा. आणि डब्यामध्ये 2 जास्त चपात्या पण दिल्या. बरं झालं जास्तीच्या चपात्या दिल्या असते. तो वाडकर आहे ना, त्याची बायको आजारी आहे, बिचारा डबा नाही आणत.
आई ग त्यांच्यासाठी पण देऊ का डबा? नाही, नको नको नको, काही गरज नाहीये. आम्हा दोघांना पुरेल तेवढा. आणि नाही पुरला ना तर मी माझ्या वाटणीचं त्याला देईन, बस. बघितलं का अनु, असा असतो खरा हिरो, दुसऱ्यांची मदत करणारा. नुसता नाचत नाही, हिरो नंबर 1, जग्गू दादापेक्षा पण भारी. चला आवरा. आणि आंघोळीला कोण जाणार? चला 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 लवकर. अभ्यास करा राणी साहेब. चल, चल, अभ्यास कर. काय हे, किती वेळ? अहो हे घ्या. चला चला लवकर लवकर तयार व्हा आणि जा, पटकन जा. हा चला. मामा. खरंच एवढं भारी दिसतो का गे? जायचं का मग आज गिरगाव चौपाटीला? तुम्हाला उशीर होत नाहीये का? जातो जातो, पण आज लवकर येणार आहे मी. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी सुरू. फटका देते. तुम्हाला सुद्धा इतकंच प्रेम करणारा असा सुपर हिरो नवरा मिळू दे अशी प्रार्थना करा स्वामींकडे. Welcome to the International Business Award 2026. Let me cut the chase and introduce you to this year's winner. There's a one man who laid the foundation and built this empire single-handedly. His upcoming ventures will now support startup businesses. Ladies and gentlemen, now put your hands together for Mr. Jai Khanolkar. May I request the presenters to please come up on the stage. Congratulations. Congratulations. Thank you. Award, please. Ladies and gentlemen, put your hands together for Mr. Jai Khanolkar. Thank you for this award. I'm extremely grateful and honored. Awards are a reflection of the past, but actions are our commitment to the future. And I always believe in action. I think more than awards, our actions should tell the story. And now, you know my story. See you at the next milestone. Thank you. सर, मे आय आस्क यू अ क्वेश्चन प्लीज? तुम्ही एक खूप खळबळजनक असं स्टेटमेंटही केलं होतं. तुम्ही असं म्हणालात की प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्री असणं महत्वाचं नसतंच. पण सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. व्हॉट्स युअर स्टोरी सर? If you don't mind, I'll answer this question in my mother tongue. यशस्वी होण्यासाठी मागे कोणीतरी असायलाच हवं आणि ती स्त्रीच असायला हवी असं अजिबात नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते वगैरे सगळं खोटं आहे. इनफॅक्ट जर स्त्री आयुष्यात असेल तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. माझा सक्सेसचा मंत्र वेगळा आहे. मी नाही तर दुसरं कोण? आत्ता नाही तर कधी? हे दोन प्रश्न मी स्वतःला रोज विचारतो आणि हाच माझा सक्सेसचा मंत्र आहे. माझ्या यशामागे कुठलीही स्त्री नव्हती आणि कधीही नसेल. असेल तो फक्त मी. थँक्यू. पमा येतो का? अहो हा, अहो काय थांबा झालं? थांबा. तुम्ही जरा ते बँकेत जाऊन येता का? परत नोटीस आली आहे. तर बँकेत जायचं म्हटलं ना तर हाफ डे टाकायला लागणार. तो तनेजा बिल्डरला अख्खा एरिया कशात घालायचा म्हणून नोटिसा पाठवतोय. अहो असं काय करता? एकच छप्पर आहे आपल्या डोक्यावर आणि तेही कोर्ट कचऱ्यांमध्ये अडकलेला. बघा आजूबाजूला केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात आणि आपलं हे असं. अहो, मुलींचे लग्न करायचे आहेत आपल्याला. तुम्ही बँकेत जा ना, मुदत वाढवून मिळते का बघा ना. बघतो बघतो, तू नको काळजी करू. हा,
चल निघतो. नीट जा. ऐक ना, हा. संध्याकाळी फार उशीर नाही होणार काय? आत्ताच सांग ना. मी जग्गूपेक्षा कसं काय भारी येते? नाही नाही तुम्ही जा. नाही सांग 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 ना सांग ना सांग सांग. जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करतो ना तो हिरोपेक्षा भारीच असतो. त्याला फक्त 2 मुलं आहेत, तुम्हाला 4 मुली आहेत आणि त्यांचं तुम्ही कधीच काहीच कमी नाही पडू दिलंय. त्याच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे दानत आहे आणि म्हणूनच तुम्ही हिरो आहात. जा जा. सावकाश. हो हा हो. स्वामी सगळं चांगलं. हॅलो. हा, परब केटरिंग सर्व्हिसची एमडी प्रमिला परब बोलतेय. बोला, काय ऑर्डर आहे तुमची? एमडी असा की चपरासी असा? आमची ऑर्डर का नाही आली ते सांगा. तुमची ऑर्डर? चव्हाण बोलते खारून. प्रसादाच्या जेवणाची ऑर्डर दिली होती ना तुम्हाला. हा 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 हा. कधी येते जेवण ते सांगा. अहो पाठवलेत की डबे. माझी मुलगी आहे ना शर्वरी, ती येतच असेल डबे घेऊन. मेट्रो पेक्षा सुद्धा फास्ट स्पीडनी येईल माझी शर्वरी तुमच्याकडे. आणि हो, सत्यनारायणाला आमचा नमस्कार सांगा. हा हा. स्वामी, ही शर्वरी कुठे गेली असेल? बेबो चल ना ग लवकर. केवढं स्लो चल. बेबो प्लीज लवकर चल. अगं तो सायकल वाला पण तुझ्यापेक्षा जोरात गेला. तुला काय वाटतं की नाही ग? हा, उशीर झालाय ना आपल्याला. चल ना प्लीज. ए चलो ना जल्दी आगे. ए तुला एवढी घाई झाली तर जा ना, उडत जा. आणि पहिले मराठीत बोल. शायनिंग मारतोय. Mr. Rao, I can't wait to sign the contract and start this business venture with you. Let us meet and finalize the terms and agreement. I'll be there in 15 minutes. Yeah. Thank you. Sir, like Mr. Rao, Hmm. Mr. Desai also meeting. So which points we talked that day? I list made, sir. But sir, problem happened. Not your our problem. They, Mr. Desai, they see muhurta. So they say today no good day. Unlucky. अपशकुन सर. अपशकुनला काय म्हणतात? सर अपशकुनला काय म्हणतात? बॅड शकून आहे. बॅड शकून टुडे. सो दे से टुडे नो मीटिंग. टुमारो शिफ्टिंग मीटिंग. दॅट्स ऑल सर. इंग्रजांनी हे ऐकलं असतं तर ऐकून पळून गेले असते आणि देश लवकर स्वतंत्र झाला असता. थँक्यू सर. सॉरी सर. मला मराठी लिहिता वाचता बोलता येतं आणि कळतंही. इंग्रजीतच बोललं पाहिजे असा हट्ट नाहीये माझा. माझ्या ऑफिसमध्ये लोकांनी कुठल्याही भाषेत बोलावं पण काम वेळेत आणि चोख करावं एवढीच अपेक्षा आहे माझी. येस सर. जी भाषा येत नाही ती बोलण्याचा हट्ट कशासाठी? मराठी येतं ना? हो. मग मराठीत बोल. नाही सॉरी सर, पण ते तुम्ही बॉस आहात ना आणि मार्च एंड जवळ आलाय तर प्रमोशन म्हणून म्हटलं थोडं इम्प्रेस करूया तुम्हाला. मग इंग्लिश नाही बोललास तर जास्त इम्प्रेस होईल ना मी. हो का? मग मराठीत सांगू का सर परत? कळलंय मला, कळलंय. ओके सर. काम दे, गाडी साईडला घ्या आणि विचारा त्याला कुठे जायचं. सर अहो पण आपल्याला लेट होतोय ना, आपल्याला घाई आहे. आय नो पण वाटत असेल तर सोडूया ना. सर किती चांगला स्वभाव आहे तुमचा. मग अशा चांगल्या स्वभावाचे बॉस आजकाल होणार आहे प्रमोशन. हा होणार आहे. हॅलो सर, एक खूप महत्वाचं काम होतं सर. तुम्ही लिफ्ट द्याल तर खूप बरं होईल. इथे पुढे जवळच जायचंय. ठीक आहे या. ए पूनम ये लवकर. धन्यवाद साहेब. खरं तर आम्हा दोघांना लग्न करायचं. आम्हाला बँड्रा रजिस्टर कोड पर्यंत सोडा. व्हॉट? नो वे. काम दे, गाडी काढा. साहेब इथे तुमच्या रस्त्यातच आहे साहेब. पुढे इथे जवळच आहे साहेब. साहेब साहेब. सर नाही म्हणजे रावत नाही म्हणून एक विचारू का? तुम्हाला बायकांचा एवढा राग काय आहे सर? तुला नोकरी हवी आहे की या प्रश्नाचं उत्तर? असू द्या की राग. असू शकतो.
एखाद्याचा बायकांवर राग असू असलाच पाहिजे मी तर म्हणतो. असू दे सर. हॅलो अगं ऑर्डर कुठे आहे आमची? आणते आणते काकी, निघालेच आहे. तुझी आई तर बोलली तू अगदी मेट्रो पेक्षा फास्ट येते म्हणून. मग काय यार्डात गेलीस की काय? काकी मी ना पोचतेच आहे, लगेच येते, सुपर फास्ट येते. बंगारवाला बंगारवाला हा, तुम्ही tension- बंगारवाला. ओ दादा थांबा ना जरा, थांबा ना प्लीज, बिझनेस कॉल सुरू आहे. किती वेळ अजून? हा काकी मी पोचतेच आहे 10 मिनिटात. मी ना इथे कारला पोचले. बांद्रा बांद्राचा बंगारवाला. ए पोरी, अगं मागचा माणूस बांड्रा बांड्रा बोलतोय. 5 मिनिटात पोचते. हा आलेच. काय हो, कळत नाही तुम्हाला? दुसऱ्यांचे बिझनेस कॉल ऐकायचे नसतात, कळत नाही का? बिझनेस कॉल. ओ ताई, काय गाडी आहे? चंद्रावर चालेल, चंद्रावर. मी काय म्हणतो, चालत जा, लवकर पोचाल. माझ्या बेबोला बोलायचं काम नाही. हा बेपो, मग मी पण सैफ आहे. अहो सेकंड हँड पण कोण घेणार नाही. मी काय म्हणतो, फायद्याचा सौदा आहे. भंगारात टाका, 2000 देतो, 2000. मी माझ्या बेबोला विकत नसते. अहो आणि तिच्याशी थोडं प्रेमाने बोललं ना की अशी बुंगाट चालते. ही बघायचं दाखवा बुंगाट. बेबो. ए बेबो, काय लाज काढतेस ग? चल ना लवकर, आपल्याला लेट झालाय माहितीये ना. थांब. बोलले होते ना, बुंगाट. बंगारवाले. Oh my God, this is so beautiful. Nice, right? खूप सुंदर दिसतोय. हाच घेऊन टाकते. हो, आणि आकाशला फोटो पाठव, त्याला विचार आवडला का. हॅलो मॅम. काय नारखेडकर, आमच्या प्रिन्सेसला काही पसंत पडलं की नाही याच्यातलं? हो मॅडम, साक्षी मॅडमनी खास रिसेप्शनसाठी हा नेकलेस निवडलाय. येस, हे बघ किती प्रेटी आहे. आय रिअली लाईक दिस. प्रिटी. काय वेट आहे याचं? 20 ग्रॅम मॅडम. नारखेडकर, तुम्ही पत्ता चुकलायत का चुकून ही ज्वेलरी घेऊन आमच्याकडे आलायत? नाही मॅडम, काय झालं? येस. अहो, तेजस्विनी खानोलकरच्या मुलीचं लग्न आहे. तिने रिसेप्शनमध्ये अशी 20-22 ग्रॅमची ज्वेलरी घातली तर तुम्हाला आवडेल का? पण आई, मला आवडलाय हा नेकलेस खरंच. नाही, छानच आहे अगं, पण रिसेप्शनमध्ये नको. साक्षी, आपण कोण आहोत, आपलं स्टेटस काय आहे, आपल्या लग्नाला कोण कोण येणार आहे, हे तितकंच महत्वाचं आहे, नाही का? पण आई, गेस्ट माझं वेडिंग अटेंड करायला येणार आहेत की माझी ज्वेलरी बघायला? दोन्ही. किती फोटोज निघतील तुझे, सोशल मीडियावर जातील, व्हायरल होतील, मुली तुझ्या लग्नातला लुक कॉपी करणार. अशा वेळेला तुझी ज्वेलरी एकदम वेगळी असली पाहिजे ना. तेव्हा तू अशी ज्वेलरी घातलीस तर छान नाही वाटणार. म्हणजे तरी तुला घालायची असेल तर आपण घालूया. नाही आई, आपण दुसरी ज्वेलरी बघूया ना, दुसरं काहीतरी बघूया. इट्स ओके. नारखेडकर, अनेक वर्षांचं रिलेशन आहे आपलं. एव्हा तुम्हाला माझी चॉईस कळायला हवी होती खरं तर. पण हरकत नाही, पुढच्या वेळी काय कलेक्शन घेऊन यायचं तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मॅडम, काम करा, हे सगळं पॅक करून घ्या. तुम्हाला चहा कॉफी? नाही, झालंय. बेबी,
जय येईल एवढ्यात. जय आला आणि त्यांनी बघितलं तर त्याला आवडणार नाही. हो 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 मी त्यांना माझ्या रूम मध्ये घेऊन जाते. लेट्स गो गर्ल्स, चला. अगं कल्पना आंटी आहे ना, तिचा मुलगा काय कपिलनी नवीन कॅफे सुरू केलाय. शी हॅड जस्ट कॉल्ड मी. वाय डोंट यू टेक देम ओव्हर? ग्रेट, विल गो हॅव कॉफी देयर. Sure. लेट्स गो. बाय लव. येस, सी या. हो पोचतोय मी, 15 मिनिटाला येतोय. या मॅक, हां सर. शॉर्टर रूट आहे का बघ. हां बघतो ना सर. काम ते अरे इकडून घे ना, इथून पटकन जाईल. काय झालं काम ते? सर बनवे आहे. सॉरी, गाडी वळवून घेतो. आता नको वळवू घेऊ बाबा, सरांना उशीर होतोय. इथं माझं प्रमोशन अडकून राहील. तू टाक आता वनवे मध्ये. I'll call you back. काय झालं? अरे देवा, गाडी धडकली, ते पण एका पोरीला. काय? मूर्ख मुलगी. बापरे, सगळं सांडलं. प्रसादाचं जेवण. स्वामी, आता काय करू मी? समोर बघता येत नाही का? सर थांबा थांबा, मी बघतो सर. देवा. मैडम सॉरी. सॉरी. अरे आवाज क्यों चढ़ा रहा है? तुम भी डायरेक्ट घुसा ना तो तुम धड़केगा ही इधर. तुमने हॉर्न भी देना मांगता है ना मैडम. अभी हमको भी घाई गड़बड़े जाने का और तुम ऐसा डायरेक्ट. सगळं सांडलं इथे. दिसत नाही का तुला? हा, डोळे फुटलेत. माझे डब्बे सगळे सांडले. डिलिव्हरीचं सामान होतं, सगळं वाया गेलं. आणि आता हिंदी बोलतोय. हा, काकी बघा, दादा बघताय ना? हे असे बाहेरून दुसऱ्या प्रांतातून येतात आणि आपल्यासारख्या मराठी माणसाच्या अंगावरती गाडी घालून असं नुकसान करतात. हो तुम्हीच. आणि वर तोंड वर करून बोलतात, मैंने फॉर्म नहीं देना चाहिए था, पीपी नहीं किया. हा, मराठीत बोलायचं. वरती पाट्या असतात ना नो एंट्रीच्या, तर नीट शिकायच्या. त्यावर बाण असतात. येतं ना वाचता? सॉरी. सॉरी काय? केवढं नुकसान झालंय माझं. प्रसाद का जेवण था, कहाँ से आएगा ये सब? हाँ, कहाँ से आएगा? तुम्हारे प्रांत से आएगा? अरे कोणसा मेरा प्रांत? इथला कोकणातला आहे मी. हो शपथ, सगळ्यांना सांगतो मी कोकणातला आहे. हा सर, आलो. ऐका ना, आमचे बॉस आहेत ते कार मध्ये, आम्हाला जाऊ द्या ना, अर्जंट आहे. कोण आहे तुझा बॉस? हा, आता उतरवतेस त्याला. थांब. बॉस नाही. आमचे सर मुलीशी बोलत नाहीत. हा, अरे मग मुलासारखी बोलते ना. ए हिरो, खाली उतर, चल. रस्ता काय तुझ्या मालकीचा आहे का? वन वे मध्ये गाडी टाकून वर ऍटिट्यूड देतो. परळची मुलगी आहे मी. रॉंग साईडला कधीच सपोर्ट नसतो आपला. Listen, I apologize, but I need to attend a very important meeting. I have no time for this, okay? Let's go. बोललो होतो ना नका बोलू सरांची. आता आमचे थरूर काय बोलले ते कळलं असेल तर करा कंटिन्यू भांडण. एक्सक्यूज मी, इंग्लिश काय फाडतो रे? मी पण MD ची रोज क्वीन आहे. सलग 3 वर्ष. FY SY TY, सो इवन आय कॅन टॉक इन इंग्लिश. माझं पण इम्पॉर्टंटच काम होतं. काकी
काकी मी 10च्या स्पीडने चालले होते हो. बेबो त्याहून फास्ट जाऊच शकत नाही. ओ बेबोजी ऐका ना. बेबो माझ्या गाडीचं नाव आहे. धडक यांच्यामुळे लागली. माझं सगळं जेवण सांडलं आणि हे लोक ना आता वेगवेगळ्या भाषा बोलून मला कन्फ्युज करतायत. अहो ह्या मोठ्या लोकांना काहीच पडले नसते, असंच गरिबांचं नुकसान करतात हे. बघताय का या यांच्याकडून नुकसान भरपाई करून. ओ दादा सेटलमेंट करा. एक मिनिट, या मुलीला एवढी मोठी गाडी दिसली नव्हती का? तिने वळताना हॉर्न का नाही वाजवला? अरे देवा, वन वे मध्ये गाडी घातली यांनी आणि आता मला नो 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 कीप सेफ डिस्टन्स. नो एंट्री, नो अलाउड. सर हिअर देअर नो लेडी. हा सर, सरांना आजूबाजूला बायका आवडत नाहीत. म्हणून माझ्या अंगावरती गाडी घातली का? काय ऐकलं का तुम्ही? ह्याच्या बॉसला ना बायका आवडत नाही म्हणून आता रस्त्यावरती बायकांच्या अंगावर गाडी घालतोय. व्हॉट रमेश? मॅक, उशीर होतोय, हे सगळं बाजूला कर. मीटिंग सुरू झाली असेल. चल चल. बघा बघा, धडक मारली ते मारली, आता पळून जायचं म्हणतोय तो. सर ऐका माझं, हिच्याशी वाद घालत बसू नका. अहो मुद्दाम पैशासाठी करते ती, सगळं क्लिअर करते. सर हातात पैसे टेकवा तिच्या आणि विषय एंड करा. हॅलो, किती पैसे पाहिजे तुम्हाला? देऊन टाक. पैसे तुमच्या पैशासाठी नाही करत आहे मी. बिझनेस आहे आपला. आणि बिझनेस कळतो का तुम्हाला? बघा बघा केवढं नुकसान केलंय तुम्ही माझं. ओ साहेब, चूक तुमची आहे. बघा तरी बिचारीला किती लागले आणि रक्त पण आले. रक्त? नाही इकडे नाही, इकडे इकडे. पडली पडली मुलगी पडली. हो सर, पडली ती. नाटकं करते ती. तुमच्यामुळे झालंय हे. तुमच्या गाडीतून घेऊन जाईल हॉस्पिटलला. आमच्या गाडीतून हॉस्पिटलला? ओ ताई, आमच्या गाडीत बायकांना एंट्री नाहीये. काय सर, बरोबर ना? पुढच्याला बाई किंवा पुरुष बघून ऍक्सिडेंट कर. ताईला घेऊन जा, नाहीतर आम्ही गाडी काढून देणार नाही. अहो तुमचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला ना, मग समजेल तुम्हाला. नाही नाही नाही, एक मिनिट सर. सर सर ऐका, तून आपल्याला सटकायचं असेल ना तर हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल सर. नाहीतर ज्या दिवशी तुम्हाला अवॉर्ड मिळालाय ना सर, त्याच दिवशी ट्रोल व्हाल तुम्ही. सर सर रेडी आहे? सर रेडी आहे. सर मॅडम यांना घेऊन या. आमच्या गाडीत एंट्री आहे बायकांना. या. कांते, घाई करा, उशीर होतो. काय चव्हाण वहिनी, आवडली की नाही चव? अहो चांगल्या गोष्टी ना नेहमी उशिराच पोचतात. आवडलं ना तुम्हाला? आता परब केटरिंग बद्दल सगळ्यांना सांगा. आम्ही मुंबईमध्ये ऑर्डरचे डबे कुठेही पोहोचवतो. तुमची मुलगी खोटारडी आहे, खोटारडी. आणि तुम्ही सुद्धा खोटारडे आहात. अहो पूजेच्या प्रसादाचं जेवण तुम्ही वेळेत पाठवलं नाही, त्यामुळे आयत्या वेळी ना आम्हाला सर्व घरी करावं लागलं. अहो म्हणजे माझी मुलगी तिथे पोचली नाहीये का? कुठे गेली माझी मुलगी? शोधा तुमचं तुम्ही. अहो मला माझा ऍडव्हान्स परत हवा आहे. अगदी बॅड सर्व्हिस आहे तुमची. आम्ही इंजेक्शन. थोडं हळू द्या. हा हो हो हो, मी ऑन द वेज आहे. माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय म्हणून उशीर होतोय. तुम्ही क्लायंटला थांबायला सांगा ना, मी येत. क्लायंट गेले? अरे पण मॅक झालं? येस सर, बिल क्लिअर केलंय मी.
ते डॉक्टर म्हणाले की त्या मुलीला फर्स्ट एडचीच गरज होती आणि ती बरी आहे आता. सो इथलं काम झालंय सर. पण त्या मूर्ख मुलीमुळे आपलं अत्यंत महत्वाचं काम बिघडलंय. काय झालं सर? चल निघूया. सर काय आहे? अहो ते आपले कामते ते त्यांची बेबो रिपेअर करायला गेलेत ना. मीच गाडी चालवतो. तर तुम्ही चल. सर 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 एक मिनिट सर सर प्लीज मी करणार. यस सर बेल्ट लावा. तू थांबणार असेल तर गाडीची चावी दे. नाही सर मी येतोय. चावी घ्या तुम्ही. मी येतोय. थांबा सर. सर थांबा मी आहे. एक मिनिट.